नमस्कार मैत्रिणींनो, तुमचं पुन्हा एकदा माझ्या यूट्यूबवाला आरीवर्क चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे. तर मैत्रिणींनो, आत्तापर्यंत आपण जे आपले देवीचा क्लास आपण करतो आहे, देवीचं वर्क आपण याच्यामध्ये करतो आहे. आत्तापर्यंत आपण देवीचं मार्किंग, त्यानंतर साडी ड्रेपिंग, ज्वेलरी, आत्तापर्यंत आपण हे सगळं याच्यामध्ये बघितलेलं आहे. ठीक आहे. त्यानंतर फेस आपण बघितलेलं होतं. आता आपण देवीच्या कानामधले जो अलंकार आणि त्यानंतर देवीचा मुकुट असं आपण आज इथं बघणार आहोत. तर इथं बघू शकता तुम्ही, आता मी इथं लोडिंग थ्रेड मी लावलेला आहे आणि आता ह्या लोडिंगमध्ये मी आपलं ह्याच्यामध्ये आता तुम्हाला जे हे करायचं आहे तसं तुम्ही तिथं भरू शकता. इथे मी कट बीड्स भरणार आहे लोडिंग टाईपने. तर तुम्ही बघू शकता. जर का तुम्हाला इथं कट बीड्स नसतील भरायचे तर तुम्ही तिथं तुमच्याकडं सिल्क थ्रेडनं तुम्ही तिथे फ्रेंच नॉट करूनसुद्धा छान असं त्याला लुक देऊ शकता, किंवा जरदोशी थ्रेडनं तुम्हीसुद्धा तिथे छान अशी डिझाईन करू शकता. तुम्हाला जे आवडेल तसं तुम्ही तिथं करू शकता. ठीक आहे. तर इथं बघा, मी कट बीड्स घेतलेले आहेत. लोडिंग कसं करायचं हे आपण याच्या आधी ऑलरेडी बघितलेलं आहे. लोडिंग करताना लोडिंग पाईप एकतर फॅब्रिक जे आपल्याकडं ग्लो असतो त्या फॅब्रिक ग्लूने एकतर चिटकवून घ्यायचा, किंवा तुम्ही थ्रेडनं सुद्धा करू शकता. तुम्हाला जे इझी वाटेल तसं तुम्ही करू शकता. ठीक आहे. आतापर्यंत आपलं जे वर्क आपण कंप्लीट केलेलं आहे, तर सगळ्यांनी तुम्ही हे कंप्लीट केलं असेल अशी अपेक्षा मी बाळगते. कारण मी जास्त काही असं गडबडीमध्ये पण नाही शिकवते. आपण स्टेप बाय स्टेप चाललेलो आहोत. आता मला वाटतं हा देवी वर्कचा आपला 4था का 5वा क्लास असेल, की जेणे आपण स्टेप बाय स्टेप घेतो आहे. प्रत्येक पार्ट आपण एका क्लासमध्ये कवर करतो आहे. त्यामुळे कुठेही गडबड होते असं मला वाटत नाही. त्यामुळे तुम्हीसुद्धा त्याच पद्धतीने तुम्ही करायचा प्रयत्न करा. ठीक आहे. बघा, तर आता जवळपास आपलं देवी वर्क कंप्लीट होत आलेलं आहे. आता आपण फक्त वरती देवीचा गजरा कसा करायचा हे आपण नेक्स्ट क्लासमध्ये बघणार आहोत. आणि मग एकंदरीत आपलं पूर्ण बघता सगळं वर्क देवी वर्क कंप्लीट झालेलं आहे. ठीक आहे. तर त्याच्या रिलेटेड तुम्हाला कुठलाही प्रॉब्लेम असेल, किंवा तुम्हाला जर काही क्वेश्चन विचारायचे असतील तर तुम्ही मला कमेंट करून नक्की विचारू शकता. इवन हे लोडिंग कसं करायचं, आता याचे मी सेपरेट तुम्हाला व्हिडिओ आधी आपण अपलोड केलेले आहेत. तर हे तुम्हाला जर लोडिंग जमत नसेल तर तुम्ही आपण जे आधी व्हिडिओ जे अपलोड केलेले आहे ते तुम्ही जाऊन बघू शकता, म्हणजे तुम्हाला एक आयडिया येईल. तुम्ही करताना एकदम सावकाश करा. पण फर्स्ट टाईम तुम्ही जे हे वर्क आहे हे फर्स्ट टाईम करणार आहात, त्यामुळे लगेच सगळं जमेल अशी अपेक्षा तुम्ही करू नका. हळूहळू सगळं व्यवस्थित आपण करून घेणार आहोत. बघा, इथं आता आपण आपला एक भाग पूर्ण कंप्लीट करून घेतलेला आहे. आता राहिलेला जो दुसरा पार्ट आहे तो पण आपण अशाच प्रकारे कंप्लीट करून घेणार आहोत. इथे मी गोल्डन कलरचे कट बीड्स वापरलेले आहेत. तुमच्याकडं वेगळ्या कुठल्या कलरचे असतील तर तुम्ही कलरचे सुद्धा त्याच्यामध्ये 2-3 कलर ॲड करून तुम्ही तुमची आयडिया वापरून तुम्ही तिथं कलरिंग करू शकता. आता हे दुसरा पार्ट पण आपण असंच कंप्लीट करून घेणार आहोत. सिक्वेन्स त्याचा फक्त लक्षात ठेवायचा कुठल्या बाजूला करायचं आहे ते. एकदम शांततेत व्यवस्थित तुम्ही बघितलं तर तुम्हाला लक्षात येईल की हे कसं केलेलं आहे. ठीक आहे. सुरुवातीला तुम्हाला थोडंसं आता कसं समोरासमोर आणि असं ऑनलाईन शिकण्यात थोडंसं प्रॉब्लेम येतो. तुम्हाला काही प्रश्न पडत असतील की तुम्ही समोर ऑफलाईन असतो तेव्हा आपण डायरेक्टली विचारून आपलं त्याचं शंकेचं निरसन करतो. पण असं तुम्हाला थोडंसं त्यात हे वाटलं असेल की बाबा मला जमेल की नाही, तर तुम्ही प्रयत्न करत राहा. तुम्हाला नक्की जमेल. ठीक आहे. बघा, आता त्याच्यानंतरचा जो पार्ट आहे त्याच्यामध्ये आता इथं पण मी वेगळं असं फ्रेंच नॉटनं काहीतरी वेगळं बनवू शकले असते. पण मला त्याच्यामध्ये शुगर बीट्सनंच छान दिसलं असतं, म्हणून मी परत तो पूर्ण भाग जो आहे तो शुगर बीट्सनं कवर केलेला आहे.
आता याच्यानंतर आपण मुकुट बनवणार आहोत. आता सुरुवातीला बघा, पहिल्यांदा मी तिथं शुगर बीटनं त्याला बॉर्डर करून घेतलेली आहे. त्यानंतर दुसरे शुगर बीट्स आपण परत एक शुगर बीट्सची लाईन तिथं करून घेणार आहोत. एकदम छान आपण बारीक असं एक एक इथंही करणार आहोत, कारण जागा छोटी असली की जास्त शुगर बीट सोडता येत नाही, कारण त्यामुळं पण आपलं फिनिशिंग व्यवस्थित येत नाही. तर हे करताना ती पण काळजी घ्यायची की थोडा वेळ लागला तर चालेल, पण एक थोडं थोडं आपण शुगर बीट सोडूनच ते वर्क कंप्लीट करून घ्यायचं आहे. ठीक आहे. आता जो दोन्ही शुगर बीट्सच्या लाईनमधला जो मधला पोर्शन आहे, तिथं आपण असे पिंक कलरचे शुगर बीट्स भरून घेतलेले आहेत. तुमच्याकडं जर नसतील तर तुम्ही फ्रेंच नॉटनं पण तिथं फ्लॉवरसारखं करून घेऊ शकता. आता या पूर्ण जो मुकुट आहे, त्या मुकुटमध्ये तुम्हाला जे जे बीड्स यूज करायचे ते तुम्ही करू शकता. तुम्ही तुमच्या आयडियानुसार तिथे तुम्ही डिझाईन करू शकता. असं काही नाही की मी जसं केले तसंच तुम्ही करायला हवं. तुम्ही थोडंसं तुमचं तुम्हाला कुठलं डिझाईन कुठले बीड्स वापरायला आवडतील त्या हिशोबाने तुम्ही तिथं वर्क करू शकता. तुम्ही तिथं सिल्क थ्रेड यूज करू शकता, जरदोशी थ्रेड यूज करू शकता, जरीचा थ्रेड यूज करू शकता, जरदोशी यूज करू शकता. तुम्हाला हवे तिथे तुम्ही ते मटेरियल तिथं वापरून करू शकता. तर अशा प्रकारे आता आपण हे कंप्लीट करून घ्यावे. तुम्हाला अंदाज येईलच की मी कोणकोणतं इथं मटेरियल यूज केलेलं आहे. हा जो पार्ट आहे हा सेकंड पोर्शन कंप्लीट झालेला आहे मुकुटाचा. इथं आपण शुगर बीट्सने त्याला एक सुंदर अशी बॉर्डर करून घेतलेली आहे. आता त्याच्या आतमध्ये जो मोकळा पोर्शन आहे तिथं आपण कट पाईप लावणार आहोत. जसं की आपण कट बीट्सचा यूज करतो तसंच आपण तिथं कट पाईपचा यूज करणार आहोत. तुमच्याकडे कट पाईप नसते तर तुम्ही तिथं कट बीड्स पण भरू शकता. तर इथं मी कट पाईप लावून घेतलेले आहे. त्यानंतरनं तुमच्याकडे 1 mm 2 mmचे जर का मोती असतील तर ते मोती पण तुम्ही इथं लावून घेऊ शकता. तुम्हाला जसा अंदाज येईल की कुठल्याही मटेरियल कशामध्ये एकमेकांशी जरी वापरल्यानंतर त्याला एक छानसा असा लूक येईल. तर हे थोडंसं तुम्ही आधी थोडंसं तिथे लावून फक्त नॉर्मल ठेवून बघितलं तरी तुम्हाला अंदाज येऊन जाईल की हे छान दिसेल म्हणून. अशा प्रकारे सुद्धा तुम्ही आयडियाज करू शकता. बघा किती सुंदर दिसते. तर अशा प्रकारे सुद्धा तुम्ही करू शकता. तर याचा पुढचा जो मुकुटचा भाग आहे आपण हा कंप्लीट करून घेऊयात. इथं बघू शकता
आपलं मुकुट वर्क पूर्ण कंप्लीट झालेलं आहे. बघा देवीचा लूक कसा वाटतोय. आता आपला जो राहिलेला जो पाठीमागचा भाग आहे तो आपण कंप्लीट करणार आहोत. तर हे व्हिडिओ कसा वाटला हे नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.